बस, मी तुला पलीकडच्या कडेला नेतो. त्या पहिल्या संन्यासानं त्या माऊलीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि पलीकडे निघाला. पण दुसरा संन्यासी मात्र पहिल्या संन्यासाला बोलायला लागला. लाज वाटते का तुला? अरे भगवे कपडे घातले, स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि एका बाईला खांद्यावर घेतोस. चल आता आश्रमात, गुरुजीला तुझं नाव सांगतो आणि तुला पहिल्या आश्रमाच्या बाहेर काढून द्यायला लावतो. एका बाईला खांद्यावर घेतलं. बोलता बोलता पलीकडच्या कडेला आले. पलीकडच्या कडेला आल्याबरोबर त्या पहिल्या संन्यासानं माऊलीला खाली उतरवलं, दर्शन घेतलं आणि सांगितलं, पराभी या नारी माऊली समान या माऊली. ती माऊली निघून गेली. पण हा दुसरा संन्यासी काय बोलायचं बंद झाला नाही. कळतं का तुला? आज एका बाईला खांद्यावर आणलं, चल आश्रमात, आता गुरुजीला तुझं नाव सांगतो आणि तुला पहिल्या आश्रमाच्या बाहेर काढून द्यायला लावतो. बोलता बोलता आश्रमच आला. आश्रमात आल्याबरोबर गुरुजीला म्हटला, गुरुजी याला पहिल्या आश्रमाच्या बाहेर काढून द्या. आज यानं एका बाईला खांद्यावर आणलं, कळत नाही याला आपण भगवे कपडे घातले, संन्यासी आहोत, स्त्रीचा स्पर्श करत नाही, पहिल्या आश्रमाच्या बाहेर काढून द्या. आज यानं एका बाईला खांद्यावर आणलं, एका बाईला खांद्यावर आणलं. तेवढ्यात पहिल्या संन्यासानं गुरुजीला हात जोडले आणि नम्रतापूर्वक म्हटला, गुरुजी मी त्या बाईला नदीच्या एका काठापासनं दुसऱ्या काठापर्यंतच आणलं, पण याच्या ध्यानातून अजून ती बाई गेली नाही. हा थेट आश्रमापर्यंत घेऊन आला, याचं काय करायचं? विठाला विठाला मी का बोलतोय हे दिसणं आणि याच्यावर बोलतोय. आता चला भागवतामध्ये नेतो तुम्हाला. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये विदुराचं चरित्र येतं.